खासदार गोवाल पाडवींकडून पिंपळनेरमध्ये आढावा बैठक, पाणी टंचाई आणि अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीवर भर. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी यांनी गुरुवारी आज रोजी पिंपळनेर येथील विश्रामगृहावर एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचं आयोजन केलं. या बैठकीत प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक पत्रकार उपस्थित होते. पाणी टंचाई, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. पाणी टंचाईवर गंभीर चर्चा. बैठकीत प्रामुख्याने सामाडे ग्रामपंचायत हद्दीतील तीव्र पाणी टंचाईच्या समस्येवर चर्चा झाली. नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना खासदार पाडवी यांनी प्रशासनाला दिल्या. अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत. यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांची पाहणी करण्याबाबतही चर्चा झाली. खासदार पाडवी यांनी स्वतः पिंपळनेर परिसरातील झंजाळे गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच 4 बैलांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांना सांत्वन केले. नुकसान झालेल्या भागाची लवकरात लवकर पाहणी करून बाधित कुटुंबांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. तर बैठकीत खासदार पाडवी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परतेनं काम करण्याच्या सूचना दिल्या. पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती आणि इतर नागरी समस्यांवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याचं आवाहन त्यांनी केलं. अॅडव्होकेट गोवाल पाडवी, माजी खासदार बापूराव चौरे, तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, पंचायत समिती सदस्य संगीता गावित, प्रवीण चौरे, गणेश गावित, पीएस दादा, सभापती शांताराम कुंवर, संदीप भोये, शिवाजी भोये, अविनाश पाटील, सचिन सोनवणे, दीपक साळुंखे, सचिन सूर्यवंशी, उत्तम देशमुख, शिवसेना उबाठाचे टीनू वाघ, नाना पगारे, तुषार गवळी, मनोज खैरनार, अल्पसंख्याकचे अफसर सय्यद सह उपस्थित होते. या बैठकीमुळे स्थानिक समस्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असून त्यावर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. महसूल विभागाला सूचना दिल्या. साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे, पिंपळनेरचे तहसीलदार दत्तात्रय शेजूर व कर्मचारी उपस्थित होते. मराठीनं नमस्कार. मी आज पिंपळनेर रेस्ट हाऊसमध्ये एक आढावा बैठकसारखी लावली होती. त्याच्यामुळे तहसीलदार साहेबांना बोलवलं गेलं होतं. त्याचबरोबर आमच्याकडे अनेक विषय होते. पाणी टंचाईची चर्चा करायची होती. त्याचबरोबर अतिवृष्टीमध्ये पावसाने जे नुकसान झालं होतं त्याची एक आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये मी आज स्वतः पाहणी पण केली. झंजाळे गावात 4 बैलांना वीज पडून मृत्यू झालं होतं, तर त्याची पाहणी केली. तेच विषय आज त्यांच्यासमोर उपस्थित केला आणि जिथे पण काय नुकसान झालं असेल त्याची नुकसान भरपाई त्वरित करण्यात यावी अशी तहसीलदारांकडे आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही विनंती केली आणि ते निश्चितपणे त्याच्यावरती काय ना काय रिझल्ट देणार असं मला खात्री आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.